आजकाल सिलेबस खूप अवघड होत चालला, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य गायडन्स आणि कोचिंग क्लासची गरज आहे। म्हणूनच आज मी आलो इचलकरंजीतील 44 वर्षापासून पालक आणि विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेला क्लास म्हणजेच कोहिनूर क्लास यांच्याकडे। या ठिकाणी नर्सरी पासून ते 12वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते। अनुभवी शिक्षक आणि पर्सनल अटेन्शन, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स, हेच आहे या क्लासचे वैशिष्ट्य। आणि इथे सध्या ऑफर्स देखील सुरू आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची फी 16,000 ऐवजी फक्त 12,000 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 9वीच्या विद्यार्थ्यांची फी 13,000 ऐवजी फक्त 9,000 ठेवण्यात आली आहे। आणि इतर सर्व वर्गावरही भरघोस अशी सवलत मिळणार आहे। चला तर आता ऐकूया या क्लास मधील विद्यार्थ्यांचे मत। या क्लासमध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते। इथं होणाऱ्या टेस्ट आपल्या मार्क्सचा ग्राफ वाढवण्यास मदत करतात। या क्लास जॉईन केल्यापासून माझ्या मार्क्समध्ये खूप प्रोग्रेस झाले आहे। या मुलांची तर ऍडमिशन पक्क झाले, मग तुम्ही कधी घेता? कोहिनूर क्लासेस, नदीवेस नाका, गाव भाग, इचलकरंजी। नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला। आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी। चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी। न्यायालयाच्या आदेशाने फायनान्स कंपनीने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे सील तोडून सुरक्षा रक्षकास मारहाण करून मालमत्ता ताब्यात घेतले प्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता। ॲडव्होकेट रियाज बांडार। हाऊसिंग फायनान्स कंपनीने न्यायालयाच्या आदेशाने सुतारमळा, इचलकरंजी येथील रिव्हिजन सर्वे नंबर 693/1 सिटी सर्वे नंबर 9614/2 तसेच IMC नंबर 693/2 या क्रमांकाच्या एकूण 3 मिळकती न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेऊन सीलबंद केल्या होत्या व सदर मिळकतींसमोर सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली होती। तदनंतर दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रीचे सुमारास संशयित आरोपी मोहसिन सिकंदर मालदार, इक्बाल अब्दुल मालदार, जुबेर दिलावर मालदार आणि महम्मद रफिक सिकंदर मालदार यांनी न्यायालयांचे आदेशाचे उल्लंघन करून मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून तेथील सुरक्षा रक्षकास दमदाटी व शिवीगाळ करून मिळकत ताब्यात घेतल्याच्या संशयावरून संबंधित फायनान्स कंपनीद्वारे आरोपींच्यावर गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे भारतीय दंडविधान संहितेचे कलम 447, 207, 504, 506 सह 34 प्रमाणे फिर्याद दाखल करून आरोपींविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते। सदर प्रकरणाच्या चौकशी व सुनावणी दरम्यान आरोपींच्या वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडार यांनी साक्षीदारांचे घेतलेले उलट तपास व केलेला भक्कम युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयांनी सबळ पुराव्याअभावी सदर प्रकरणातून 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। सदर कामी ॲडव्होकेट रियाज बांडार यांना त्यांचे सहकारी ॲडव्होकेट यासीन पेंढारी, ॲडव्होकेट जयद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, अजित नदाफ, परवेज मुजावर, मुजम्मिल मुजावर, साहिल शेख यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले।